जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। सध्या टी परीक्षेमध्ये आणि महत्त्वाचं जे काही सीटेट परीक्षा असेल तर त्या सीटेट परीक्षेमध्ये जे बालमानसशास्त्र सध्या बघा घटक विचारला जातो आणि तो घटक आपल्यासाठी महत्त्वाचा असतो पासिंग संदर्भात। कारण बालमानसशास्त्राचे जे काही ह्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात तर ते त्या पद्धतीने बघा जे काही कन्सेप्ट बेस्ड प्रश्न असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्र संदर्भात वेगवेगळ्या शाखा येतात तर त्या कन्सेप्टवरती सध्या प्रश्न विचारले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा महत्त्वाचे जे काही 100 जे प्रश्न आहे आणि ते 100 प्रश्न कसे तर वन लाइनर जे प्रश्न आहे तर ते सध्या बघणार आहोत, जेणेकरून ह्या 100 प्रश्नांमधून तुमचं बघा डोळ्याखालून जर हे प्रश्न गेले तर परीक्षेच्या दृष्टीने हे तुमच्यासाठी बघा महत्त्वाचं असणार आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला तात्काळ बघा जे काही रिव्हिजन असेल तर ते ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये सध्या होता येईल। तर ह्या व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तर आपण आज ज्या व्हिडिओमध्ये सध्या बघा जे काही 100 वन लाइनर प्रश्न आहे तर 100 वन लाइनर प्रश्न प्लस त्याचं जे काही स्पष्टीकरण असेल तर ते स्पष्टीकरण सध्या आपण बघणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सध्या मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात जे प्रश्न विचारण्यात येतात टी परीक्षा असो किंवा मग महत्त्वाची जी काही सेंट्रलची सीटेट परीक्षा असो तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या फायदा होणार। तर चला तर मग सुरुवात करूया। ते 100 प्रश्न आपण बघूया। तर व्यवस्थित ह्या ठिकाणी बघा आपण पहिल्या प्रश्नापासून सध्या सुरुवात करूया। तर मागे देखील आपले ह्या ठिकाणी बालमानसशास्त्र संदर्भात व्हिडिओ अपलोड आहे तर त्या संदर्भात प्लेलिस्ट आहे, तर व्हिडिओ तुम्ही ते बघू शकता। त्याच्यामध्ये IMP जे काही प्रश्न आहे मागील प्रश्नपत्रिका जवळ जो बघितली तुम्ही तर ह्या ठिकाणी 2013 ते 2021 मध्ये सध्या बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते त्याचा ॲनालिसिस करून त्या दृष्टीने सध्या जे काही प्रश्न असेल तर त्या घटकावरती सध्या आपण इथं वन लाइनर प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे। तर ह्या ठिकाणी आपण प्रश्न बघूया 100 प्रश्न। तर बघा पहिला प्रश्न काय आहे तर बघा बालमानसशास्त्र म्हणजे काय, तर बेसिक कन्सेप्टपासून सुरुवात करूया। तर बालमानसशास्त्र तर इथं बघा मुलांच्या मानसिक विकासाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो तर त्याला आपण बालमानसशास्त्र इथं म्हणत असतो, तर हे एक लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे कोणत्या वयात मुलाचा बौद्धिक विकास वेगाने होतो। जो काही विकास आहे तर विकासाच्या अवस्था आहे बालकाच्या, तर ह्या ठिकाणी बघा कोणत्या वयामध्ये मुलांमध्ये बौद्धिक विकास ह्या ठिकाणी सर्वात बघा वेगाने होतो, तर वय जे आहे तर ते 0 ते 6 हे वर्षामध्ये जे काही वय आहे हे महत्त्वाचं वय आहे मुलाच्या बौद्धिक विकासासाठी। आणि ह्या वयामध्ये जो काही विकासाचा वेग असेल तर तो वेगाने सध्या होत असतो, तर महत्त्वाचं हे 2 नंबरचा प्रश्न होता। 3 नंबरचा प्रश्न आपण बघूया। 3 नंबरच्या प्रश्नामध्ये काय आहे तर बघा बाळाच्या मेंदूचा सर्वात वेगवान विकास कोणत्या काळात होतो, हा ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। तर जो कोणत्या काळात होतो अशा पद्धतीने इथं प्रश्न जो कशा विचारला आहे त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या। आपण वरती जो आहे तर जो 2 नंबरचा प्रश्न होता तर तो 2 नंबरचा प्रश्न काय होता की मुलाचा बौद्धिक विकास वेगाने बघा ह्या ठिकाणी कोणत्या वयात होतो, वयात इथं विचारलेलं होतं, तर वय काय असणार आहे 0 ते 6 या वयामध्ये सध्या बघा विकास जो आहे बौद्धिक विकास तर तो सर्वात वेगवान असतो। आणि 3 नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलं आहे की बाळाचा मेंदूचा सर्वात वेगात विकास कोणत्या काळात होतो। जो काही बाळ असतं तर त्याचं जो मेंदू असतो तर त्या मेंदूचा सर्वात वेगवान जो विकास आहे तर तो कोणत्या काळात होत असतो, तर तो बघा गर्भावस्थेत आणि जन्मानंतर पहिल्या 2 वर्षामध्ये, म्हणजे 2 वर्षामध्ये सध्या जन्मापासून ह्या ठिकाणी 2 वर्षामध्ये आणि महत्त्वाचं जे काही गर्भ अवस्थेत हे जे काही 2 स्टेप आहे तर ह्याच्यामध्ये बाळाचा मेंदूचा जो काही विकास असेल सर्वात वेगवान सध्या होत असतो। तर ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं हे आपल्याला स्पष्टीकरण म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 4 बघूया। प्रश्न क्रमांक 4 बघा पियाजेने बालविकासाच्या किती टप्प्याचे ह्या ठिकाणी बघा जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सध्या केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की जेन पियाजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी बालविकासाचे टप्प्यांसंदर्भात त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि एकूण बघा बालविकासासंदर्भात जे 4 टप्पे आहे तर ते 4 टप्प्याची जी काही व्याख्या असेल तर ती व्याख्या जेन पियाजेने सध्या केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे संवेदना आणि प्रतिक्रिया यांचा विकास कोणत्या टप्प्यात होतो। इथं जे काही 2 प्रकार आहे बघा संवेदना आणि प्रतिक्रिया ह्या ज्या विकास आहे तर ते कोणत्या टप्प्यामध्ये सध्या होत असतो, तर जे काही संज्ञात्मक टप्प्यात किंवा मग इथे जे देण्यात आलं आहे की सेन्सरी मोटर स्टेज जी महत्त्वाची स्टेज आहे म्हणजेच काय संज्ञात्मक टप्प्यामध्ये संवेदना आणि प्रतिक्रिया यांचा विकास ह्या ठिकाणी बघा होत असतो ह्या टप्प्यामध्ये। प्रश्न क्रमांक 6 बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 संवेदनशील कालावधी म्हणजे काय। जो काही संवेदनशील कालावधी असतो तर तो संवेदनशील कालावधी म्हणजे काय, तर विशिष्ट कौशल्य शिकण्यासाठी योग्य कालावधी म्हणजेच काय तर संवेदनशील कालावधी म्हणून सध्या ओळखला जातो। हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे।
प्रश्न क्रमांक 7 उत्तेजना या ठिकाणी बघा, उत्तेजना म्हणजे काय? तर मुलांमध्ये शिकण्यास चालना देणारी जी काही प्रक्रिया असते तर तिलाच आपण उत्तेजना आपण म्हणत असतो. म्हणजे जे काही मूल असेल त्याच्यामध्ये जी काही त्यांना शिकण्यासंदर्भात महत्त्वाची जी काही चालना मिळत असते तर ती चालना मिळणारी जी प्रक्रिया असेल तर तिलाच आपण उत्तेजना सध्या म्हणत असतो बालमानसशास्त्रामध्ये. 8 नंबरचा प्रश्न बघा, अनुकंपा कधी विकसित होते? तर अनुकंपा जी काही आहे तर ती कधी विकसित होते? तर 2 ते 3 वर्षाच्या वयानंतर सध्या बघा विकसित होते. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी आत्मसात आणि समायोजनाचे उदाहरण काय आहे? तर आत्मसात आणि समायोजनाचे उदाहरण काय आहे? तर बघा, नवीन माहितीच्या आधारावर विचारसरणी बदलणे हे जे आहे तर हे महत्त्वाचं उदाहरण आत्मसात आणि समायोजन हे जे कन्सेप्ट आहे तर ह्याचं सध्या बघा उदाहरण आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 10 बघूया. तर बघा, मुलांनी भाषा शिकण्याची क्षमता कोणत्या टप्प्यात सर्वाधिक असते? जी काही मुलांची भाषा असते तर ती भाषा शिकण्याची जी क्षमता आहे तर ती कोणत्या टप्प्यात सर्वाधिक असते? तर जन्मानंतर बघा पहिल्या 3 ते 5 या वर्षामध्ये सध्या मूल आहे तर ते भाषा त्या ठिकाणी बघा शिकण्यासंदर्भात त्यांच्यामध्ये जी क्षमता असते तर ती बघा अधिक प्रमाणात असते. आणि 3 ते 5 या वय वर्षामध्ये जे मूल आहे तर ते आपली जी काही भाषा असेल तर ती भाषा सध्या बघा आत्मसात करत असते. तर हे एक लक्षात असू द्या. ह्या घटकावरती देखील बघा महत्त्वाचा जो काही बालमानसशास्त्रामध्ये तुम्हाला प्रश्न सध्या विचारण्यात आलेला आहे. तर हा प्रश्न तुम्ही लक्षात असू द्या. पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय आहे? तर बघा, सामाजिक विकास कशावर अवलंबून असतो? जो काही सामाजिक विकास आहे तर तो कशावर अवलंबून असतो? तर परस्पर संवादावर अवलंबून असतो. हे एक लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 12 बघा, बाल वयातील जे काही बाल आहे तर वयातील भावनिक विकास कसा असतो? बाल वयातील भावनिक विकास कसा असतो? तर अनुभवाद्वारे भावनाची ओळख व व्यवस्थापन ह्या संदर्भात जो काही बालवयात भावनिक विकास असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 13, बाळाच्या लवकर शिकण्याची पद्धत कोणती आहे? बाळाच्या लवकर शिकण्याची पद्धत कोणती आहे? तर निरीक्षणाद्वारे आणि अनुकरणाद्वारे बाळ जे असतं तर ते बघा लवकर त्या ठिकाणी आत्मसात करत असतो. ज्या गोष्टी असेल त्या निरीक्षणातून आणि अनुकरणातून जे काही शिकण्याची पद्धत त्याला सध्या बघा आत्मसात त्या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक 14 बघूया. बघा, बालकाच्या व्यक्तिमत्व विकासात कशाची महत्त्वाची भूमिका असते? बालकाचं जे काही व्यक्तिमत्व विकास आहे तर ह्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कशाची महत्त्वाची भूमिका असते? तर कुटुंबाचं जे वातावरण असतं म्हणजे जे काही फॅमिली एन्व्हायरमेंट असतं तर ते सध्या बघा त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं. कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये कशा पद्धतीने वातावरण आहे, आपण कसे वागतो तर त्याला सध्या बघा बाळ जे असतं ते अनुकरण करत असतं आणि त्याच पद्धतीने तो सध्या त्या गोष्टी तो करत असतो. उदाहरणार्थ बघा, एखादा जर घरामध्ये जर समजा अभ्यास करत असेल तर बाळ देखील बघा त्याचं अनुकरण करत असतो आणि तो देखील काहीतरी पुस्तक घेऊन चित्र घेऊन सध्या अभ्यासाला बसत असतो. म्हणजेच काय, तर व्यक्तिमत्व विकासामध्ये जी महत्त्वाची भूमिका असेल तर ती कुटुंबाचं जे वातावरण असतं फॅमिली एन्व्हायरमेंट तर ते सध्या बघा त्याला महत्त्वाचं असतं. कारण एखाद्याने सध्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीने शिवीगाळ जर केली तर ते बाळ देखील बघा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी बोलत असतं आणि ते देखील शिव्या वगैरे तो त्या ठिकाणी शिकून जातो. म्हणून महत्त्वाचं कुटुंबाचं ह्या ठिकाणी वातावरण हे व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर हे एक लक्षात तुम्ही असू द्या. पुढचा प्रश्न बघा, बालमानसशास्त्रातील प्रमुख सिद्धांतकार कोण आहेत? तर बघा, बालमानसशास्त्रामध्ये कारण आपल्याला माहिती आहे की मानसशास्त्राची ही जी काही बालमानसशास्त्र ही एक शाखा आहे आणि ह्या बालमानसशास्त्रामध्ये सिद्धांतकार जे आहे प्रमुख तर ते कोण कोण आहे? तर त्या संदर्भात बघा जेन पियाजे, त्यानंतर सिग्मंड फ्राईड आणि एरिक्सन हे प्रमुख जे काही 3 सध्या महत्त्वाचे जे काही सिद्धांतकार आपल्याला म्हणता येईल की ज्यांनी बालमानसशास्त्रामध्ये ह्या ठिकाणी जे काही अभ्यास असेल तर तो अभ्यास किंवा वेगवेगळ्या प्रयोग असेल कन्सेप्ट असेल तर त्या त्यांनी मांडलेले आपल्याला बालमानसशास्त्रामध्ये आढळून येतात. प्रश्न क्रमांक 16 बघा, बालवयीन खेळाचा विकासावर कसा परिणाम होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे की जे काही बालवयीनमध्ये ह्या ठिकाणी बघा जो काही खेळाचा विकासावर कसा परिणाम होतो तर आपल्याला माहिती आहे की शारीरिक परिणाम होतो, मानसिक परिणाम होतो आणि सामाजिक विकासात देखील मदत होते. म्हणून बालवयीन जे काही खेळ असेल तर बाळाला बालवयांमध्ये जे काही खेळणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गेम असेल तर ते त्याला खेळू देणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळे त्याचं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकास देखील त्याच्या माध्यमातून सध्या होत असतो. प्रश्न क्रमांक 17 बघा,
बालकाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहे? बघा, तर प्रोत्साहन देणे आणि यशस्वी जे काही अनुभव असेल, सक्सेस ज्या काही स्टोऱ्या असेल, तर त्या सध्या बघा बालकाला त्या ठिकाणी द्यायला पडतात. त्याच्यामुळे बालकाचा जो काही आत्मविश्वास असेल तर तो सध्या बघा वाढत असतो आणि हा महत्त्वाचा घटक आपल्याला म्हणता येईल प्रोत्साहन आणि यशस्वी अनुभव. प्रश्न क्रमांक 18 काय म्हणते? तर इथं बघा, मुलांचे नैतिक विकास कोणत्या टप्प्यात होतो? तर मुलांचा जो काही नैतिक विकास असेल तर तो कोणत्या टप्प्यात होतो? तर माध्यमिक शालेय काळामध्ये सध्या बघा मुलांचा नैतिक विकास सध्या होत असतो. प्रश्न क्रमांक 19 बघा, स्वयं ओळख कोणत्या वयात होते? म्हणजे जे काही स्वतःची ओळख तर कोणत्या वयात होते? तर ह्या ठिकाणी बघा 18 ते 24 ह्या महिन्यामध्ये सध्या बघा जे काही बाळ असेल तर त्याला स्वयंची ओळख सध्या होत असते. पुढचा प्रश्न क्रमांक 20, मुलांचा समाजाशी संवाद कसा विकसित होतो? तर शाळा आणि मित्रांच्या गटाद्वारे सध्या मुलांचा जो काही समाजाशी संवाद आहे तर तो सध्या विकसित होतो. पुढचा प्रश्न बघा, प्रसिद्ध मानसशास्त्र पियाजे यांनी कोणते सिद्धांत मांडले? तर जे काही जेन पियाजे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर हे बघा, संज्ञात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? तर जेन पियाजेने सध्या मांडला होता. पुढचा प्रश्न बघा, एरिक्सनच्या मते बालकाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यात विश्वास विकसित होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे की एरिक्सन जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या मते बालकांच्या जो काही विकासाच्या कोणत्या टप्प्यात त्यांचा विश्वास जो आहे तर तो विकसित असतो किंवा विकसित होतो? तर पहिल्या टप्प्यात. म्हणजे बघा, विश्वास वर्सेस अविश्वास ह्या ज्या काही दोन कन्सेप्ट आहे तर ह्या कन्सेप्ट बघा ज्या काही पहिल्या टप्प्यामध्ये सध्या महत्त्वाचा जो बालकाच्या विकासामध्ये त्या ठिकाणी विश्वास जो आहे तर तो विकसित हा होत असतो. तर पहिला टप्पा या ठिकाणी तुम्ही लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 23 बघा, बाळाच्या वर्तनात्मक समस्याचे कारण काय असू शकते? महत्त्वाचा प्रश्न आहे. बाळांचं जे काही वर्तनात्मक समस्याचं कारण काय असते? तर भावनिक आणि मानसिक जो काही ताणतणाव आहे तर हे दोन जे आहे प्रकार तर हे सध्या बघा जे वर्तनाचे समस्याचं महत्त्वाचं आपल्याला कारण म्हणता येईल. तर महत्त्वाचं हे व्हिडिओ असणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतरांना देखील तुम्ही पाठवू शकता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, काही बालकांना समाजात नीट जुळवून घेण्यात का अडचण येते? हा प्रश्न सध्या आहे. तर सामाजिक कौशल्याचा अभाव असल्यामुळे काही बालकांना बघा समाजात नीट जुळवून घेण्यासंदर्भात अडचणही येत असते. प्रश्न क्रमांक 25, बालविकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे का? अशा संदर्भात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का? तर बघा तो बौद्धिक, शारीरिक, सामाजिक विकासासाठी चालना देतो. म्हणून ह्या ठिकाणी बाल विकासासाठी जो काही खेळ आहे तर तो खेळ सध्या महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे मुलांना त्या ठिकाणी खेळू दिलं पाहिजे त्यांच्या त्या ठिकाणी या पद्धतीने आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 26, शिक्षणाचे मुलांवर काय परिणाम होतो? ज्ञानवृद्धी होते, नैतिकता विकसित होते, सामाजिक समज वाढते. तर हे महत्त्वाचे शिक्षणाचा मुलांवर परिणाम सध्या होतो. प्रश्न क्रमांक 27, बालकांचा निर्णय घेण्याचा विकास कधी होतो किंवा कधी येतं? तर बघा किशोर वयामध्ये. म्हणजेच काय? तर 12 ते 18 हे जे काही वय वर्ष आहे तर ह्याच्यामध्ये सध्या बालकांमध्ये निर्णय घेण्यासंदर्भात जो काही विकास आहे तर तो सध्या होत असतो. तर किशोरावस्था असेल किंवा किशोर वय असेल तर हे लक्षात असू द्या. 12 ते 18 जे काही वय आहे त्याच्यामध्ये जो बालक असतो किंवा मूल असतं तर ते सध्या बघा जे काही निर्णय असेल, डिसिजन असेल तर ते सध्या तो घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा करत असतो. प्रश्न क्रमांक 28, कथाकथन मुलांच्या विकासाला कसा मदत करतो? जी काही कथाकथन ह्या ठिकाणी बघा पद्धत आहे तर ती मुलांच्या विकासाला कशा पद्धतीने मदत करते? तर कल्पनाशक्ती किंवा भाषा कौशल्य आणि नैतिक शिकवण सध्या बघा देत असते. म्हणून महत्त्वाचं कथाकथन जे आहे तर ते मुलांच्या विकासाला त्या ठिकाणी मदतशीर आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न, मुलांच्या शारीरिक विकासात कोणते घटक महत्त्वाचे असतात? मुलांचे जे काही शारीरिक विकास आहे तर त्या विकासासाठी कोणते घटक महत्त्वाचे असतात? तर एक म्हणजे पोषण, दुसरं आहे व्यायाम आणि तिसरं आहे नीटनेटके वातावरण. म्हणजे जे काही बघा पोषण, मग त्याला वेगवेगळे अन्नपदार्थ असेल किंवा जे काही कॅलरीजच्या घटक असेल त्या संदर्भात, त्यानंतर नियमित व्यायाम असेल, योगा असेल त्या संदर्भात, आणि महत्त्वाचं नीटनेटके जे काही वातावरण असेल तर ते देखील मुलाच्या जे काही शारीरिक विकासामध्ये महत्त्वाचे घटक आपल्याला म्हणता येईल. प्रश्न पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 30 काय आहे? मुलांमध्ये बघा आक्रमकता का दिसते? जी काही आक्रमकता असेल तर ती मुलांमध्ये का दिसते? तर असमाधान,
ताण किंवा भावनिक नियंत्रणाचा अभाव असल्यामुळे मुलांमध्ये आक्रमकता सध्या बघा दिसून येत असते. प्रश्न क्रमांक 31 बघूया. बघा, मुलांना चांगले वाईट याचे भान कसे येते? मुलांना चांगले वाईट याचे भान कसे येते? तर अनुभवावर आणि परिपक्वताद्वारे सध्या मुलांना चांगले किंवा जे काही वाईट जे काही भान असेल तर ते सध्या येत असतं. बरोबर. प्रश्न क्रमांक 32. तर बघा, ही जे संपूर्ण PDF असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल केली जाईल. तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करा. द गुरुजी नावाने आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तसेच बघा, वेगवेगळे जे काही प्लेलिस्ट आहे, बालमानसशास्त्र असेल, त्यानंतर जे काही परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्रासंदर्भात असेल, त्या देखील प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते देखील बघू शकतात. हिंदी भाषेसंदर्भात असेल, मराठी व्याकरणासंदर्भात असेल तर त्या महत्त्वाचे बघा, गणित असेल, विज्ञान असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचे वन लायनर प्रश्न आहेत, ते फक्त तुम्ही बघू शकतात किंवा नुसतं ऐकलं तरी तुमच्या बघा ध्यानामध्ये ते प्रश्न सध्या राहून जातील. तर सध्या आपण वन लायनरचा प्रश्न सध्या इथं घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रश्नासंदर्भात जे काही कन्सेप्ट या ठिकाणी बघा क्लिक झाल्या म्हणजे तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी कळून जाईल. तर सध्या तरी आपण अशा पद्धतीने सध्या इथे प्रश्न घेण्यात आलेले आहे. तर हे मागे देखील विचारण्यात आलेले हा कन्सेप्टवरती प्रश्न आहे. तर प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? सामाजिक बघा, सामाजिक या ठिकाणी पारस्परिकतेचा बालविकासावर काय परिणाम होतो? तर मुलांना इतरांशी जी काही नाती आहे, भावनांचा विकास साधण्यासाठी महत्त्वाचा मदत होतो. पुढचा प्रश्न बघा, मुलांमध्ये नेतृत्व गुण कधी दिसू लागतो? जे काही नेतृत्व गुण आहे, लीडरशिप आहे, तर ते सध्या केव्हा दिसू लागतो आपल्याला? तर बघा, खेळ आणि गट क्रिया असते, जे काही ग्रुपचं या ठिकाणी बघा क्रिया असते, ग्रुप वर्क असतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला मुलांचा नेतृत्व गुण जो आहे, लीडरशिप असेल तर ती सध्या बघा त्या ठिकाणी दिसत असते आणि महत्त्वाचं त्या वेळेला लीडरशिप सध्या डेव्हलपही होत असते. बालकांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अध्यापनाची कोणती पद्धत प्रभावी असते? महत्त्वाचा प्रश्न आहे, मागे TET परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे. तर जी काही प्रायोगिक शिकण्याची पद्धत आहे, तर ही प्रायोगिक शिकण्याची पद्धत सध्या अध्यापनामध्ये बघा महत्त्वाची आपल्याला प्रभावी पद्धत म्हणून आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 36 बघा, सिग्मंड फ्राईडच्या मते बालविकासाचे महत्त्वाचे टप्पे कोणते आहे? जे काही बालविकासाचे महत्त्वाचे टप्पे आहे तर ते सिग्मंड फ्राईड जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्याच्यामधले मते कोणते आहे? तर बघा, ओरल असेल, त्यानंतर ॲनल, त्यानंतर फॅलिक, त्यानंतर लेटन्सी आणि जननेंद्रिय टप्पे. हे जे काही टप्पे आहे, 1 टप्पा, 2, 3, 4 आणि 5 जे टप्पे आहे, तर हे टप्पे सध्या फ्राईडच्या मते बालविकासामध्ये महत्त्वाचे टप्पे म्हणून मानले जातात. प्रश्न क्रमांक 37 बालविकासात बघा क्रीडा प्रकाराचे महत्त्व काय आहे? शारीरिक विकास होतो, सामाजिक कौशल्य वाढते. तर या ठिकाणी क्रीडा, खेळ जो काही प्रकार आहे तर त्याचा महत्त्वाचा आपल्याला इथं म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 38 कुठल्या वयानंतर बघा बालकाचे जे काही नियंत्रण आहे तर ते वाढते? कुठल्या वयानंतर बालकाचे आत्मनियंत्रण वाढते? तर साधारणपणे 4 ते 5 वर्ष जे असेल तर त्या वर्षामध्ये सध्या बालकाचं आत्मनियंत्रण सध्या वाढत असतं. प्रश्न क्रमांक 39 मुलांचे भाषा कौशल्य कोणत्या टप्प्यात विकसित होतात? जे काही भाषा आहे, तर ती भाषा कौशल्य कोणत्या टप्प्यात विकसित होतात? तर पूर्व शालेय काळामध्ये सध्या बघा विकसित होतात. प्रश्न क्रमांक 40 बालविकासातील बघा संज्ञात्मक टप्प्याचा क्रम कोणता? जो काही बालविकास होतो तर त्या बालविकासामध्ये संज्ञात्मक जे टप्पे आहे तर त्याचा क्रम नेमका काय असतो? तर तो क्रम बघा 1 नंबरवरती या ठिकाणी सेन्सोरी मोटर, बरोबर. 2 नंबर काय आहे? तर प्रिप्रा ऑपरेशनल, बरोबर. 3 नंबर काय आहे? कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि 4 नंबरवरती काय आहे? तर फॉर्मल ऑपरेशनल. तर हे महत्त्वाचे काय 4 या ठिकाणी क्रम आहे, तर हे तुम्ही लक्षात असू द्या. जे काही बालविकासाच्या संज्ञात्मक टप्प्यासंदर्भात हे सध्या 4 टप्पे या ठिकाणी येत असतात. तर या संदर्भात प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 41 बालकाचे शाळा सोडण्याचे प्रमुख कारण काय असू शकते? बाळाचे शाळा सोडण्याचे प्रमुख कारण काय असू शकते? कारण आपल्याला माहिती आहे की जे काही शाळाबाह्य मुलं किंवा शाळेमध्ये न जाण्याचं कारण सामाजिक, आर्थिक आणि भावनिक ज्या अडचणी असतात तर त्याच्यामुळे सध्या बघा होत असतं. प्रश्न क्रमांक 42 मुलांमध्ये प्रोत्साहन कसे दिले जाते? तर सकारात्मक बघा पुनरावलोकन आणि यशाचे कौतुक करून त्यांना आपण महत्त्वाचं प्रोत्साहन हे देत असतो. प्रश्न क्रमांक 43
मुलांचे नैतिक विकास कोणत्या पद्धतीने होतो? जो काही नैतिक विकास असेल तर तो कोणत्या या ठिकाणी पद्धतीने होतो? तर बघा, जे काही कोहलबर्गच्या नैतिक टप्प्यानुसार सध्या होत असतो. प्रश्न क्रमांक 44, लवकर बघा बाल्यावस्थेत मुलांना कसे शिकवावे? तर खेळाच्या माध्यमातून शिकवावे. प्रश्न क्रमांक 45, आई वडिलांना या ठिकाणी बघा आई वडिलांचा मुलांच्या विकासावर काय परिणाम होतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आई वडिलांमुळे बघा वर्तन आणि सवयी मुलांवर सध्या परिणाम करतात, म्हणून महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 46, संवेदनशील कालावधी काय शिकवता येतात? संवेदनशील कालावधी जो असतो तर त्याच्यामध्ये बघा काय शिकता येते? तर भाषा, चालणे आणि सामाजिक कौशल्य हे सध्या शिकता येते. बालकांची बघा उत्सुकता वाढवण्यासाठी काय करावे? तर विचार प्रवर्तक खेळ आणि ज्या काही क्रिया आहे तर त्या क्रिया सध्या बघा त्यांना करायला लावायच्या. प्रश्न क्रमांक 48, भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी? तर बघा भावनाचे काही व्यवस्थापन आणि सामाजिक कौशल्य शिकवून सध्या भावनिक बुद्धिमत्ता आपण मुलांची वाढवू शकतो. प्रश्न क्रमांक 49, बालकांच्या आत्मविश्वासासाठी बघा कोणती पद्धत प्रभावी आहे? तर यशाचे जे काही छोटे उद्दिष्टे साध्य करणे, तर हे सध्या बघा महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 50 बघा, किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याला या ठिकाणी कसं खतपाणी द्यावं? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर खुल्या संवाद आणि योग्य मार्गदर्शनाने आपण जे काही किशोरवयीन मुलं असतात तर त्यांच्या मानसिक जे काही आरोग्य असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी खतपाणी किंवा टॅकल हे करू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 51, बाळाच्या पहिल्या वर्षात कोणता महत्त्वाचा विकास या ठिकाणी बघा टप्पे जे आहे तर ते पाहायला मिळतात? तर इथं महत्त्वाचा प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. पहिल्या वर्षात जे काही महत्त्वाचे विकासाचे टप्पे आहे तर ते कोणते पाहायला मिळतात? तर आपल्याला बसणे, त्यानंतर ह्या ठिकाणी बघा रांगणे आणि बोलण्याचे पहिला प्रयत्न, असे जे हे 3 टप्पे आहेत तर ते पाहायला आपल्याला मिळत असतात. प्रश्न क्रमांक 52 काय आहे? तर बघा मुलांचे नैतिक या ठिकाणी बघा नैतिक निर्णय घेण्याची क्षमता कोणत्या वयात विकसित होते? तर 6 ते 10 या वर्षामध्ये सध्या त्यांची जी काही क्षमता असेल तर ती सध्या बघा विकसित होत असते. त्यानंतर पुढचे, स्मृती विकास कशावर अवलंबून असतो? जे काही स्मृती असेल म्हणजेच काय आठवण वगैरे, तर ती अनुभव आणि पुनरावृत्ती ह्या 2 जे काही कन्सेप्ट आहे तर त्याच्यावरती सध्या अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 54 बघा मुलांचा सामाजिक विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो? कुटुंब असेल, मित्र असेल आणि शाळा असेल. तर हे 3 जे घटक आहे तर ते 3 घटक महत्त्वाचे MP घटक आहे आणि ह्याच्यावरतीच त्याचा सामाजिक जो विकास आहे तर तो सध्या बघा अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 55, मुलांमध्ये बघा स्वावलंबन कधी या ठिकाणी घडते किंवा कधी येऊ लागते? तर स्वावलंबन कधी येते? 2 ते 3 वर्षादरम्यान या ठिकाणी महत्त्वाचं जे काही स्वावलंबन असेल तर ते सध्या बघा मुलांमध्ये होऊ लागतं. प्रश्न क्रमांक 56, सकारात्मक वर्तनाची शिकवण कशाद्वारे मिळते? सकारात्मक जे काही वर्तन असेल तर त्याची शिकवण कशाद्वारे होते? तर अनुकरण आणि सकारात्मक ह्याद्वारे बघा सकारात्मक जे काही प्रोत्साहन असेल तर ह्याद्वारे सध्या मिळत असते. मुलांच्या भावनाचा विकास कसा होतो? तर सामाजिक संवाद आणि अनुभवातून सध्या विकास हा होत असतो. प्रश्न क्रमांक 58, मुलांचे बघा आत्मसन्मान वाढवण्यासाठी कोणत्या पद्धती प्रभावी आहे? तर प्रोत्साहन, कौतुक आणि योग्य आव्हाने हे पद्धती असेल तर ह्या महत्त्वाच्या आहे. कठीण काळात मुलांचे मानसिक स्वास्थ्य कसे टिकवावे? तर संवाद आणि जे काही भावनिक आधार असेल तर ते देऊन सध्या आपल्याला टिकवता येतं. प्रश्न क्रमांक 60, खोटे बोलण्याचे वर्तन मुलांमध्ये कसे त्या कमी करू शकतो? तर बघा प्रामाणिकपणे, महत्त्व समजावून देणे आणि सकारात्मक उदाहरण देणे ह्या 2 कन्सेप्टमुळे आपण मुलांमध्ये जे काही खोटे बोलण्याचे जे वर्तन असेल तर ते सध्या आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. किशोर वयात बघा मुलांची मित्राची भूमिका का महत्त्वाची असते? तर सामाजिक ओळखसाठी आणि आत्मसंवेदनासाठी या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 62, वयात बघा TV पाहणे या ठिकाणी कशाप्रकारे नियंत्रित करावे? तर मर्यादित वेळ आणि शैक्षणिक कार्यक्रम निवडून देणे ह्याच्यानुसार आपण जे काही TV पाहण्यासंदर्भात बघा नियंत्रण त्या ठिकाणी मुलांमध्ये करू शकतो. मुलांमध्ये सहानुभूतीचा विकास कसा होतो? तर इतरांच्या भावनिक जे काही निरीक्षण असेल तर त्यांच्याशी संवादातून सध्या होत असतो. प्रश्न क्रमांक 64, बालवयात बघा की जी काही भीती आहे तर ती भीती निर्माण का होते?
तर अज्ञानमुळे, अनुकरणमुळे आणि असुरक्षिततेच्या वातावरणामुळे सध्या भीतीचा प्रकार आहे तर तो सध्या निर्माण होत असतो. प्रश्न क्रमांक 65, बाळाच्या स्मरणशक्तीला सुधारण्यासाठी काय करता येईल? तर खेळ, गोष्टी सांगणे आणि नियमित सराव ह्याच्यामुळे स्मरणशक्तीवर सध्या बघा जो काही परिणाम असेल किंवा सुधारणा असेल तर ती होऊ शकते. ह्या ठिकाणी 66 नंबरचा, वाचनाची सवय मुलांमध्ये कधी लागते? जे काही वाचन असेल, रीडिंग असेल तर त्याची सवय कधी लागते? लहानपणीच. आणि ह्या ठिकाणी 2 ते 3 वर्षाच्या वयानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाची वाचनाची सवय आपल्याला लागत असते असं म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 67, मुलांची विश्लेषण जी काही क्षमता आहे तर ती कधी विकसित होते? विश्लेषण म्हणजे एखादं समजा त्याने पॅरेग्राफ वाचला तर त्या पॅरेग्राफ संदर्भात विश्लेषण किंवा मग एखाद्या गोष्टी संदर्भात, शब्दासंदर्भात विश्लेषण जे काही क्षमता असेल विश्लेषण करण्याची ती 7 ते 12 जे काही वय आहे तर ह्या वयामध्ये सध्या बघा तो सध्या करत असतो. प्रश्न क्रमांक 68, मुलांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेची भूमिका काय? शिस्त, शिक्षण आणि सामाजिक मूल्याची शिकवण ही महत्त्वाची शाळेची भूमिका असणार आहे. बालवयीन बघा जिज्ञासा कशी वाढवावी? बालवयीन जिज्ञासा कशी वाढवावी? ते खुल्या प्रकारात प्रश्नाचे उत्तर देऊन आणि शोधक क्रिया देऊन सध्या आपण ह्या गोष्टी करू शकतो. प्रश्न क्रमांक 70, मुलांची शारीरिक क्षमता वाढण्यासाठी काय करावे? व्यायाम करावा, खेळ करावा आणि संतुलित आहार. मुलांचे लक्ष केंद्रित कसे करावे? तर बघा ध्यान साधना, नियोजन आणि चांगली शिकवण्याची जागा निर्माण करून. प्रश्न क्रमांक 72, बालवयात बघा संगणकाचा वापर कसा करावा? मर्यादित वेळेपुरता आणि शैक्षणिक उद्देशासाठी. पुढचा प्रश्न, मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी कोणते खेळ उपयुक्त आहेत? तर बघा पझल्स असेल, बोर्ड गेम असेल आणि वैचारिक खेळ असेल तर ह्यामुळे आपण बौद्धिक जी क्षमता असेल तर ती वाढवू शकतो आणि हे महत्त्वाचे उपयुक्त खेळ आहेत. प्रश्न क्रमांक 74, बालकांची स्पर्धात्मक भावना कशी हाताळावी? तर बघा पराजयाचे महत्त्व समजावून आणि सहभागाचे महत्त्व शिकवून. मुलांच्या वाईट सवयी कशामुळे निर्माण होतात? तर अनुकरण, निष्काळजीपणा आणि मानसिक तणावामुळे सध्या बघा निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 76, मुलांमध्ये बघा जे काही शिस्तीचे नियम आहे तर ते कसे शिकवावे? योग्य उदाहरण देऊन आणि स्पष्ट अपेक्षा ठेवून. प्रश्न क्रमांक 27, कुटुंबाच्या मुलावर या ठिकाणी बघा जो काही भावनिक विकासावर कसा परिणाम होतो कुटुंबाचा? तर सुरक्षितता, प्रेम आणि संवादातून सध्या भावनिक स्थिरता मिळत असते. प्रश्न क्रमांक 78, मुलांची आत्मजाणीव कशी विकसित होते? तर साधारणतः 18 ते 24 महिन्यामध्ये सध्या विकसित होत असते. प्रश्न क्रमांक बघा 79, मुलांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना कशी वाढवते? तर छोट्या जबाबदाऱ्या देऊन आणि त्यांचे परिणामाचे आकलन करून. मुलांमध्ये बघा तणावाचे जे काही लक्षणे आहे तर ती कोणती आहे? तर चिडचिड होणे, निद्रा समस्या असेल आणि संवाद टाळणे ह्याच्यामुळे देखील मुलांमध्ये तणावाची लक्षणे आपल्याला म्हणता येईल. प्रश्न 81, किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक अस्थिरता का वाढते? तर शारीरिक बदल असतात आणि मानसिक दबावामुळे सध्या होत असतं. 82 नंबर, शाळेत बघा मुलांची उत्तम कामगिरी कशी सुधारावी? तर नियमित अभ्यास, कौशल्य वाढवणे आणि सकारात्मक वातावरण ह्यामुळे देखील आपण करू शकतो. प्रश्न क्रमांक 83, बालकाच्या शिक्षणातील एकत्रित जे काही शिकवणीचे फायदे कोणते? तर गटातून शिकणे, संवाद, सहकार्याची भावना हे महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल. मुलांमध्ये बघा चांगले जे काही आचरण असेल तर ते कसे प्रोत्साहित करावे? तर सकारात्मक आणि शिस्तीचे जे काही पालन असेल तर ते करून आपण करू शकतो. प्रश्न 85, मुलांच्या चुकीच्या वर्तनाचा सामना कसा करावा? शांततेने, वर्तन समजावून सांगून आणि योग्य मार्गदर्शन देऊन. प्रश्न क्रमांक 86, बालकाच्या बघा कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी कोणते साधन प्रभावी आहे? तर गोष्टी सांगणे, चित्रकला आणि रचनात्मक खेळ. प्रश्न क्रमांक 87, मुलांचे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावे? तर स्पष्ट बघा ह्या ठिकाणी जे काही उद्दिष्ट निश्चित करून नियमित जे काही प्रगती मोजून सध्या आपण करू शकतो. मुलांच्या सकारात्मक मानसिकतेचा विकास कसा करावा? तर जे काही आशावादी विचार शिकवून आणि आत्मविश्वास वाढवून सध्या आपण करावा. प्रश्न क्रमांक 89, मुलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणत्या सवयी आवश्यक आहेत? नियमित व्यायाम, पोषण, जो काही आहार आणि पुरेशी झोप. मुलांचे बघा आत्मप्रेरणा कशी वाढवावी? तर स्वावलंबन आणि यशाचे महत्त्व शिकवून सध्या आपण करू शकतो.
प्रश्न क्रमांक 91, बालकाचा आकलन विकास कोणत्या पद्धतीत या ठिकाणी मोजला जातो? आकलन जो विकास आहे तर तो कोणत्या पद्धतीत मोजला जातो? मागे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विश्लेषणात्मक खेळ आणि आकलनाचे प्रश्न विचारात घेऊन सध्या बघा आपण करू शकतो. मुलांच्या वागणुकीतील बदल कसे ओळखावे? तर बघा नित्याचे निरीक्षण आणि संवादाद्वारे सध्या आपण ओळखावे. मुलांना बघा जे काही ध्येय असेल तर ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा कशी असावी? तर त्यांच्या यशस्वी प्रयत्नाने कौतुक करून. तर हे जे अशा पद्धतीने जे प्रश्न आहे तर ते जे काही आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र अशा प्रकारचा जो घटक आहे TET आणि CTET परीक्षेमध्ये, तर त्याच्यामध्ये जे अध्यापनशास्त्र आहे तर त्या अध्यापनशास्त्राशी रिलेटेड अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन असतात किंवा स्टेटमेंट असतात तर ते सध्या बघा विचारले जातात. तर त्या दृष्टीने हा महत्त्वाचे जे काही 100 जे काही प्रश्न आहे तर हे तुम्हाला त्या संदर्भात असणार आहे आणि हे तुम्हाला बघा पुढे परीक्षेच्या दृष्टीने सध्या तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. कारण त्याच्यामध्ये जे काही अध्यापनशास्त्रामध्ये सध्या अशा प्रकारचे जे स्टेटमेंट असेल तर ते सध्या तुम्हाला विचारले जातात आणि ह्याच्यावरनं तुम्हाला नक्की पुढे फायदा हा होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 94 बघूया. मुलांचे वैचारिक कौशल्य वाढवण्यासाठी कोणत्या क्रियाकल्पाचा उपयोग या ठिकाणी येतो? तर पझल्स, चर्चा आणि प्रॉब्लेम सॉल्विंग जे गेम आहे तर त्या संदर्भात बघा तुम्हाला म्हणता येईल ह्या संदर्भात स्पष्टीकरण. प्रश्न 95, बालवयातील बघा शारीरिक समस्या कशा हाताळाव्यात? तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि योग्य उपचार करून. मुलांचे सामाजिक संवाद कौशल्य वाढवण्यासाठी काय करता येईल? तर बघा संवाद साधण्यासाठी संधी देणे आणि या ठिकाणी गट क्रियाकल्पाद्वारे सहभाग करून घेणे. प्रश्न क्रमांक 97, बालकाचे आत्मविश्वास कसे वाढवावे? तर त्यांच्या यशाचे कौतुक करून आणि समर्थन देऊन. प्रश्न क्रमांक बघा 98, बालवयातील तणाव कसा कमी करावा? विश्रांती, संवाद आणि मानसिक आधार देऊन. प्रश्न क्रमांक 99, बालकाच्या स्वभावाचा अभ्यास कसा करावा? निरीक्षणातून, संवादातून आणि त्याच्या कृतीचा अभ्यास करून सध्या आपण करू शकतो. तर हे जे तुम्हाला प्रश्न येते ते या ठिकाणी जो काही अध्यापनशास्त्र जो सध्या घटक आहे तर त्या घटकामध्ये सध्या अशा प्रकारचे स्टेटमेंटचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यानुसार हे महत्त्वाचा व्हिडिओ सध्या तुम्हाला आहे. 100वा प्रश्न आपण बघूया. तर बघा लास्ट प्रश्न, मुलांची स्वायत्तता कशी वाढवावी? तर त्यांनी निर्णय घेण्याची मुभा देऊन आणि जबाबदारीचे महत्त्व शिकवून सध्या आपण त्यांची स्वायत्तता असेल तर ती सध्या बघा वाढवू शकतो. तर हे जे प्रश्न होते जवळपास आपण 100 प्रश्न सध्या इथे बघितले आहे. तर हे 100 प्रश्न तुम्हाला जे काही बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जो घटक आहे तर त्याच्यामध्ये जे काही अध्यापनशास्त्र संदर्भात जी कन्सेप्ट आहे तर त्या कन्सेप्टवरती अशा पद्धतीने जे काही प्रश्न असतात तर ते सध्या बघा विचारले जातात TET परीक्षा आणि CTET परीक्षेमध्ये. तर हे जे काही प्रश्न असेल 100 प्रश्न हे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे. तर जे वाचल्यावर तुम्हाला बघा लक्षात राहून जाणार. तर वारंवार तुम्ही ह्या ठिकाणी बघा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, ऐकू शकतात. त्याच्या माध्यमातून देखील तुम्हाला जे काही कन्सेप्ट असेल तर त्या कन्सेप्ट तुम्हाला इथं कळून जाईल. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ होता तर तो व्हिडिओ सध्या बघा होता. तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला बेल आयकॉन आहे तिला देखील बघा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे जे या ठिकाणी व्हिडिओ असेल तर ते लेक्चर असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवू. तर सध्या तरी आता वेळ कमी आहे तर त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करा आणि जे काही शॉर्ट असेल तर त्या शॉर्टमध्ये तुम्ही वाचण्याचा सध्या बघा प्रयत्न करा, जेणेकरून रिव्हिजन इथं तुमचं जास्तीत जास्त सध्या होईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची 100 प्रश्नासंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. हे संपूर्ण जे काही PDF आहे तर ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा. तसं व्हॉट्सअप चॅनल आहे त्यालावर देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात. संपूर्ण लिंक आहे तर त्या आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तसेच मागे ज्या प्लेलिस्ट दिलेली आहे बालमानसशास्त्र संदर्भात, अध्यापन त्या ठिकाणी शास्त्र संदर्भात, त्यानंतर गणित विज्ञान संदर्भात असेल, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, तर त्या देखील तुम्ही एकदा बघून घ्या, जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला महत्त्वाचे जे काही टॉपिक असेल तर तेच आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण एखाद्या अजून महत्त्वाच्या ह्या ठिकाणी टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.